महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा आज जालन्यामध्ये येणार आहेत. आपल्याबरोबर स्वतः उमेदवार रावसाहेब पाटील दानवे आहेत. दानवे साहेब, तसं अनुकूल वातावरण तयार झाले आता तुम्हाला? तर देशामध्ये आतापर्यंतच्या ज्या काही निवडणुकीचे टप्पे झाले त्या सर्व टप्प्याचा एक अंदाज जर घेतला तर इस बार 400 पारच्या दिशेनं मतदान झालेलं आहे. जालना लोकसभा हा तर आमचा भाजपचा एक अत्यंत चांगला अशा प्रकारचा मतदारसंघ आहे आणि याही वेळेस जालना लोकसभा मतदारसंघातील जनता भारतीय जनता पक्षाला कौल देईल आणि या देशाचं पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्यावर एकदा तिसऱ्यांदा विश्वास व्यक्त करतील अशी मला स्वतःला खात्री आहे. आजची सभा किती महत्त्वाची, म्हणजे तुम्हाला अपेक्षित असलेलं वातावरण तयार झालंय का व्हायचंय? अपेक्षित झालेलं वातावरण तयार झालेलं आहे, परंतु मतदाराला एक अपेक्षा असते की आमचे राष्ट्रीय नेते आमच्या जिल्ह्यात आले पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे, सरकारने केलेली कामगिरी आमच्यासमोर ठेवली पाहिजे, भविष्यातली काय रणनीती आहे त्यांच्या बोलण्यातून आम्ही ऐकली पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा असते आणि ती अपेक्षा अशा प्रकारच्या सभेतून पूर्ण होत असते. आणि म्हणून अमित भाई नेहमीच माझ्या या प्रचाराला आले आहेत. मी तिसरी निवडणूक आहे आत्ता 14, 19 आणि 26 तिन्ही वेळेस ते माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या प्रचाराला आलेले आहेत. तुम्ही प्रदेशाध्यक्ष राहिलेला, तुम्हाला एक अंदाजा अनुमान आहे मागचे 3 टप्प्यातलं जर बघितलं तुम्ही वातावरण, आता तुम्ही काही माहिती बी घेतली असेल, हे कसं आहे? म्हणजे आता मागच्या वर्षीचा आकडा गाठता येईल का मागच्या 5 वर्षीचा? 100%. मागच्या निवडणुकीमध्ये मी 3,38,000 मतांनी जिंकलो. यावेळेस मी 4 लाख मतं क्रॉस करणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर आमचा जोर आहे आणि कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवसापासून एक संकल्प जाहीर केला आहे की आम्ही 4 लाख मतांना जिंकू. त्यामुळे आमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही जिंकण्याबद्दल आणि लीडबद्दल. महाराष्ट्रातला किती आकडा अंदाज? 45 सीट्स BJP नक्की जिंकणार. आज पवार साहेबांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली की काही प्रादेशिक पक्षांचं काँग्रेसमध्ये भविष्यात विलिनीकरण होऊ शकतं, याच्यावर काय? नाही, याचा पवार साहेबाला हे माहीत. पक्षांतर करणे, पक्षात विलीन होणे, पुन्हा पक्षातून बाहेर पडणे हे त्यांची पहिल्यापासूनची स्ट्रॅटेजी आणि ती मोठे माणसं आहेत, त्यांच्या वक्तव्यावरून क्रॉस करणं बरोबर नाही. पण इतिहास जर पाहिला तर या विषयावर तेच बोलू शकतील. काँग्रेस आणि आम्ही समविचारी पक्ष आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आमची भूमिका त्यांची भूमिका सारखीच आहे, पहिल्यापासून सारखीच आहे. फक्त वाटा कमी जास्त झाल्यामुळं, सत्तेतला वाटा कमी जास्त झाल्यामुळं ते 2 ठिकाणी 2 झाले आहेत. ह्या प्रादेशिक पक्षामध्ये शिवसेना पण येते उद्धव ठाकरेंची. हे बघा, आता त्यांनी तर हिंदुत्व सोडलं आणि आता ते काँग्रेस बरोबर गेले. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांनी जी युती केली होती ती घट्ट युती उद्धव ठाकरे साहेबांनी सत्तेच्या लालचीपोटी सोडून दिली आणि त्यामुळे आता सत्ता जिकडं मिळेल तिकडं पुढच्या काळात शिवसेना जाणार आहे. म्हणजे निवड काँग्रेस संघच गेली असं नाही, ती कोणासंघही जाऊ शकतात पुढच्या काळात. कारण जे काही धोरण होतं, जो काही विचार होता त्या विचारालाच त्यांनी सोडून दिलं ना. आता विचार कोणाचा आहे याच्याशी देणं घेणं नाही, सत्ता कोण मिळून तर तिकडं जाणतील. ह्या वक्तव्याकडे कसं बघता साहेब? कारण भाजप कुठेतरी प्रादेशिक पक्षांना संपवते असा प्रकारचा एक अपप्रचार किंवा होत असतो विरोधी पक्षाकडून. राजकीय पक्ष आपला पक्ष वाढवण्याची हर प्रकारे कोशिश करत असतो. आम्ही सुद्धा एका छोट्या पक्षात, जरी राष्ट्रीय पक्ष असला तरी आमचा पक्ष एकेकाळी छोटा होता. कार्यकर्त्याच्या बळावर आम्ही तो पक्ष मोठा केला. माझं मत आहे की जे कोणी असं म्हणत असतील की छोट्या पक्षाला आम्ही संपवतो, याचा अर्थ त्यांचे कार्यकर्ते कमकुवत आहे, छोट्या पक्षात राहायची त्यांची इच्छा नाही आणि मोठ्या पक्षाचा सहारा घेऊ इच्छितात. हा त्यातला भाग आहे. आम्ही नाही संपवत कोणाला, आम्हाला काय संबंध संपवायचा. हीच भीती कुठेतरी अधोरेखित करण्यासाठी हे वक्तव्य आलं असावं का? असं काही आलं असं सांगता येत नाही. त्यांना भीती असू शकते की या निवडणुकीनंतर कार्यकर्ते आपल्या सोबत राहतात का नाही प्रादेशिक पक्षाचे. पण त्याने कार्यकर्त्यांना एक आशेचं किरण दाखवून दिलं की नाही, घाबरू नका, जर काही बरं वाईट झालं या निवडणुकीत तर आपण एखादा मोठ्या राष्ट्रीय पक्षात सामील होऊन जाऊ. एकूणच शरद पवारांचे हे वक्तव्य कुठेतरी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आणि अर्थात लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघ आपण 4 लाख मताधिक्याने निवडून येऊ असाही रावसाहेब दानवे यांचा दावा आहे. रवी मुंडे, ABP माझा, जालना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.